नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 10 मिनिटात तयार होणारी पनीर भुर्जी. जेव्हा भाजी बनवायचा कंटाळा येतो, पनीर जर घरात असेल तर फक्त 10 मिनिटात ही भाजी तयार होते. शिवाय खायला अप्रतिम अशी लागते. हॉटेलमधून पनीर भुर्जी ऑर्डर करण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरी कमी साहित्यात झटपट अशी तुम्ही पनीर भुर्जी घरच्या घरी बनवू शकता. ही भुर्जी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर, फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. एकदा अशा प्रकारे बनवून पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवण्यासाठी प्रथम इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे, कारण आपण इथे फोडणी करून घेणार आहोत. आता तेल गरम करून घेतल्यावर 1 चमचाभर मोहरी आणि जिरे घालूया. मोहरी आणि जिरे तडतडून घेत असतानाच लगेच आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया आणि व्यवस्थितपणे फोडणी तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदाही अगदी फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया. कांदा मऊ होण्यासाठी इथे मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालत आहे आणि व्यवस्थितपणे परतून घेत आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे. जास्त कांदा इथे आपल्याला अगदी लालसर होईस्तोवर अजिबात परतून घ्यायचा नाही आहे. इतपतच परतून घेतल्यावर लगेचच आपण 4 ते 5 इथे कढीपत्त्याची पाने घालूया. कढीपत्त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कढीपत्ता कांद्यामध्ये घातल्यावर फक्त अर्धा मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे. आता कांद्याबरोबर टोमॅटो व्यवस्थितपणे परतून घेत असतानाच लगेचच 1 मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची भरड घालूया. हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता कांदा आणि टोमॅटो बरोबर जी हिरवी पेस्ट आपण घातली आहे ती अगदी गॅस मिडियम ठेवून साधारणतः 1 ते 1.5 मिनटे अशा प्रकारे परतून घेऊया. म्हणजे जो लसूणीचा कच्चेपणा असतो तो त्यामधला पूर्णपणे निघून जाईल आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे भाजले जातील. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि कांदाही अगदी मऊसर असा झाला आहे. लगेचच त्यामध्ये आपण आता पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, त्याबरोबरच जिरेपूड, गरम मसाला आणि इथे धणेपूड घेतली आहे. हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया. आता हे जिन्नस आपण अगदी करपू नये म्हणून साधारणतः पाववाटी इथे पाणी घालत आहे आणि अशा प्रकारे परतून घेत आहे. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून हे मसाले व्यवस्थितपणे शिजवून देऊया. म्हणजे पावडर मसाल्यांची जी कच्ची चव असते ती पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी पावडर मसाले व्यवस्थितपणे शिजले जातील. आता साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मसाले अगदी व्यवस्थितपणे शिजले आहेत आणि तेलही मसाल्याला व्यवस्थितपणे सुटले आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सर्व जिन्नस एकजीव करून शिजवून घ्यायचे आहेत. आता लगेचच आपण अर्धी वाटी ताजे मटार आहेत ते लगेचच घालूया. इथे मटार मी अजिबात शिजवले नाही आहे, ते मटार ताजे आहेत. मटारचा सीझन आहे त्यामुळे मी इथे घालत आहे. जर तुम्हाला घालायची नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता. आता सर्व जिन्नस पुन्हा व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करून मटार फक्त 1 ते 1.5 मिनटे व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता साधारणतः 1.5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता सर्व जिन्नस आणि मटार शिजले आहेत. आता लगेचच आपण किसून घेतलेले पनीर घालूया. पनीर इथे किसूनच घ्यायचं आहे, त्यामुळे जो मसाला आपण बनवून घेतला त्यामध्ये लगेचच एकजीव होते आणि भाजी ही झटपट तयार होते. आता पनीर आपण मिश्रणात घातल्यावर अगदी गॅस बंद करून एकजीव करून घेऊया. पाहू शकता पनीर आणि बाकीचे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे.
परंतु जी मसाल्याची पुरेपूर चव पनीरमध्ये उतरावी यासाठी मी कढईवर झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करूनच आपण ही पनीरची भाजी साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थितपणे वाफवून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पनीर भुर्जी पूर्णपणे तयार झाली आहे. आता लगेचच वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया आणि भाजी एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट ढाबा स्टाईल पनीर भुर्जी तयार झाली आहे, तीही काही मिनिटात. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम ही पनीर भुर्जी ढाबा स्टाईल लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची ढाबा स्टाईल अशी पनीर भुर्जी. ही पनीर भुर्जी तुम्ही पराठ्याबरोबर, नानबरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर, फुलक्याबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. अगदी घरगुती मसाल्यात चविष्ट घरच्या घरी ही पनीर भुर्जी तुम्ही बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.